नमस्कार, मी सरिता पवार. न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आलाय. मुंबईत शूटिंग संपल्यानंतर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो बेशुद्ध झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणानंतर श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजिओप्लास्टीची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता. श्रेयस तळपदेला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती आहे. गुरुवारी श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून प्रकृती स्थिर आहे. ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज बीकेसी मुंबई येथे भारतातील पहिल्या अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. 4 झोनसोबत सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या अल्ट्रा फास्ट चार्जरची इलेक्ट्रिक व्हेइकलला 360 kW शक्ती वितरित करण्यासाठी एकूण 450 kW ची प्रभावी क्षमता आहे. 114 kW बॅटरी असलेल्या ऑडी Q8 55 e-ट्रॉनला फक्त 26 मिनिटांमध्ये 20% ते 80% चार्ज करता येऊ शकते. मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला पुढील आंदोलन जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे 24 डिसेंबर नंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. असे असताना सोशल मीडियावर 24 डिसेंबर नंतर मुंबईत जरांगेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गावगावात मराठा आंदोलकांकडून ट्रॅक्टर्स व कार्यकर्ते येऊन मुंबईत जाण्याची तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियातून ट्रॅक्टर मोर्चाच्या निमित्ताने जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत असल्याचे देखील दिसत आहे. ज्यात सोलापूर, इंदापूर, पुणे, पनवेल, कल्याण, ठाणे मार्गे मुंबईतील मंत्रालयावर हा मोर्चा धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाजवळ भिवंडी येथील आमने गावानजीक लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येणार आहे. खेळांसाठी राखीव असलेली आमने येथील 50 एकर जागा क्रिकेट मैदानासाठी 60 वर्ष भाडेतत्वावर देण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा जारी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही जागा घेण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्वारस्य दाखवल्याचे समजते. ही जागा MCAच्या ताब्यात गेली तर ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होईल. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून पनवेल ते मडगाव दरम्यान 14 विशेष मेल एक्सप्रेस सोडण्यात येणार आहेत. तसेच या विशेष रेल्वे 22 डब्यांसह धावणार आहेत. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रवाशांना सीटची कमतरता भासणार नाहीये. गाडी क्रमांक 1430 मडगाव पनवेल विशेष गाडी मडगाव येथून 1 जानेवारीला रात्री 9 वाजता सुटणार आहे. तर ही गाडी पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी 7:20 पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक 1429 2 जानेवारीला पनवेल मडगाव विशेष एक्सप्रेस सकाळी 8:20 सुटणार आहे. तर ही गाडी मडगाव येथे त्याच दिवशी रात्री 9:30 वाजता पोहोचेल. ही रेल्वे रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी इत्यादी रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या गाड्यांच्या 2 फेऱ्या असतील.